नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। सरकारकडून पुन्हा एक मोठी घोषणा। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेसाठी ऑक्टोबर महिन्याचे निधी वाटप जाहीर झाले आहे। आपल्या जिल्ह्यात किती निधी मिळाले ते आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 27 ऑक्टोबर 2025 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर 2025 या कालावधीसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकूण 143.72 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। जर वृद्ध भूमिहीन शेतमजूर अर्थसहाय्य योजनेसाठी एकूण 57.54 कोटीची निधी देखील मंजूर झाला आहे। या निधीतून जिल्हानिहाय वाटप करण्यात आलं असून पुणे विभागाला सुमारे 20 कोटी, कोकण विभागाला 19.4 कोटी, नाशिक विभागाला 22.4 कोटी, नागपूर विभागाला 18.7 कोटी, अमरावती विभागाला 19.3 कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागाला 15.7 कोटी निधी देखील मंजूर झाला आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की हा निधी वेतन, प्रवास खर्च, कार्यालयीन खर्च आणि वीज पाणी अशा आवश्यक गोष्टीसाठी वापरला जाणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी मराठी कोपरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।